सहसा बटाटे हे लांबच घ्या, कारण मग त्याचे लांब फ्रेंच फ्राईज येतात. गोल घेतले तर त्याचे छोटे छोटेवाले फ्रेंच फ्राईज पडतात. तर आता आपण फ्रेंच फ्राईज कट करायला घेऊया. हे दोन्ही साईडचे टोकं कट करायचे आधी. इथून पण कट करूया. त्यानंतर असे उभे कट करून घ्यायचे. हे फ्रेंच फ्राईज कट करायचं मशीन पण मिळतं. तर असं हातानं कट करायला प्रॉब्लेम येत असेल तर ते एक मशीन मिळतं, त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये कट करून होतं. हे असे आले पाहिजे. तर मित्रांनो, एका बटाट्याचे जवळपास एक माणसाला पुरतील एवढे होतात, कारण फ्रेंच फ्राईने काही पटकन पोट भरत नाही. तर आपण एक माणूस एवढे क्वांटिटीमध्ये तरी खाऊ शकतो. त्यामुळे जेवढी माणसं असतील तेवढ्या क्वांटिटीमध्ये बटाटे घ्यायला पाहिजेत आपल्याला. त्याच्यानुसार अंदाज घ्यायचा बटाटे किती कट करायचे आहेत ते. तर मित्रांनो, जवळपास आपले तिसरा बटाटा आहे. 2 बटाट्यांचे आपले एवढे स्लाइस झालेत. तर मित्रांनो, हे पण वेस्ट आहे, पण आपण हे पण घेऊ शकतो. फक्त शेपमध्ये नाही, तर तुम्हाला असे टाकून द्यायची काही गरज नाही. हे पण फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. मित्रांनो, आपले बटाटे सर्व कट करून झालेत फ्राईजच्या शेपमधले. तर आता आपण याला 4-5 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर मग याला उकडायला टाकायचं पाण्यामध्ये. मित्रांनो, आपले फ्राय चांगले धुवून घेतलेत आपण. तर आता याला शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण त्याला गरम पाण्यामध्ये टाकू. आणि गरम पाण्यामध्ये 1-2 गोष्टी टाकायच्या आहेत, तर त्या आपण तुम्हाला दाखवू. मी हे गरम पाणी करून घेतलं आहे अगोदर. डायरेक्ट साध्या पाण्यामध्ये टाकायचं आहे शिजायला. तर मित्रांनो, आता गरम पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला थोडासा विनेगर पण टाकायचं आहे, 1-1.5 चमचा. त्यामुळे जरा बटाटे चांगले शिजतात. आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकूया. तुम्ही विचारत असाल फ्राईज जे हॉटेलमध्ये वगैरे असतात तर त्या कशा मोठ्या होतात, तर ते बटाटे पण आपण जर शोधले तर आपण घरी पण असे मोठ्या शेपमधल्या फ्राईज बनवू शकतो. तर मित्रांनो, आपले फ्राईज शिजलेले आहेत. आता आपण त्याला काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा-पाऊण तास थोडा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर फ्रीजमध्ये यासाठी ठेवायचे आहेत की ते क्रंची होतात मस्त. मित्रांनो, फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी आपण याला थोडं सुकवायला ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच्यात जे पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे. शिजवलं ना की ह्याच्या आतमध्ये मीठ राहतं. म्हणजे काही लोकांचा प्रश्न पडतो की त्याला मीठ कसं काय लावायचं, तर हे शिजल्यावर ऑटोमॅटिक ह्याच्या आतमध्ये मीठ जातं. तर मित्रांनो, हे फ्रेंच फ्राईज आपले फ्रीजमध्ये ठेवले होते या डब्यामध्ये. तर आता ते आपण काढले. तर आपण याला पुढची प्रोसेस करूया. मी याच्यामध्ये फ्राईजमध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करते 2 चमचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर, आणि फ्राईज आपले क्रिस्पी होतात चांगले व्यवस्थित. आता कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. हे एकदम जास्त कडक तेल करायचं आहे आणि त्याच्यामध्येच फ्राय करायचे आहेत आपले. हे आपण एकदा 70% फ्राय करून घेणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा आपण डीप फ्राय करणार आहे. मित्रांनो, तेल गरम झालं आहे. आता आपण आपले फ्राईज फ्राय करून घेऊया. चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे 70% जवळजवळ आपले फ्राय झालेले आहेत. तर हे असेच आपण बाकीचे पण फ्राय करून घेऊया. आणि आता हे काढूया पहिले आधी.
मित्रांनो बघा आपल्या फ्रेंच फ्राईजला कलर आला, येल्लो कलर, मस्त फ्राईज सारखा. मित्रांनो एकदा फ्राय करून झालेत आणि बाकीचे पण तसेच फ्राय करू. आता यांना डीप फ्राय करू, जेवढे पहिले आपल्याला खायचे आहेत तेवढे. हीच प्रोसेस आपण बाकीच्या पण फ्राईजसाठी करायचे. तर मित्रांनो आपले डीप फ्राय पण झालेत करून. जास्त पण याला करपू नाही द्यायचं आहे, फक्त थोडंसं फ्राय करायचं अजून, म्हणजे क्रंची होतील मस्त. क्रंची म्हणजे जरा वरतून फक्त क्रंची, आतमध्ये ते बटाटे थोडेसे नरम असतातच, तसेच असले पाहिजेत. आणि यांचा कलर पण बघताय तुम्ही, कलर मस्त याला फ्रेंच फ्राईज सारखाच आला आहे, येल्लो कलरचा. जास्त फ्राय करत बसाल तर मग ते करपून जातील. आणि शेप पण आला फ्रेंच फ्राईज सारखा.